All of you are welcome in Pradnya Prabodhini Career Academy's class of English Comprehension. I hope that you have arranged the PDF which we have discussed yesterday. विद्यार्थ्यांनो ते PDF तुम्ही काढली असेल असं मी गृहीत धरून क्लास आपला सुरू करतो. आता बघा आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन विद्यार्थ्यांनो मागे एक लेक्चर आपला कॉम्प्रिहेन्शनवर झाला आहे. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक जनरल आयडियोलॉजी दिली होती की कॉम्प्रिहेन्शनमध्ये आमचा अप्रोच कसा असायला पाहिजे, की आम्ही कॉम्प्रिहेन्शन करताना कसं ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे, कॉम्प्रिहेन्शनचं महत्त्व किती आहे, ते का बरं एक्झाममध्ये इतक्या मोठ्या लेवलवर विचारलं जाते. राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एक्झाम आणि त्या मोठ्या एक्झाममध्ये कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकवर इतकं जास्ती का वेटेज आहे. का बरं गव्हर्नमेंटला वाटतं की आमच्याकडे असे कॅन्डिडेट्स यावे की ज्या कॅन्डिडेट्सची समज IQ किंवा त्यांची आकलन करण्याची क्षमता जास्तीत जास्त असावी. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण कॉम्प्रिहेन्शनच्या पहिल्या क्लासमध्ये पाहिलं. तो जो पहिला क्लास होता तो तुम्हाला मराठी कॉम्प्रिहेन्शनसाठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन म्हणजे कुठल्याही भाषेचं जर कॉम्प्रिहेन्शन असेल तर त्याच्यासाठी ते योग्य होता पहिला लेक्चर. आज आपलं लेक्चर फुल्ली डायव्हर्टेड राहील इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसाठी. ओके, म्हणजे आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकशी आता डील करणार आहोत. आता बघा विद्यार्थ्यांनो, हा जो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो की हा इंग्लिश जो आहे ही एक लँग्वेज आहे. ही एक लँग्वेज आहे आणि ही लँग्वेज आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी पुष्कळशी लोक या लँग्वेजला भितात है ना. म्हणजे तुम्ही थोडंसं बघा की तुमच्यापैकी काही लोक असे असतील की जे इंग्रजीबद्दल त्यांना एक कॉम्प्लेक्स आहे, इंग्रजीबद्दल थोडंसं डिफिकल्ट वाटतं किंवा इंग्लिश लँग्वेज जी आहे ती त्यांना समजण्यास, काही लिहिण्यास, काही बोलण्यास त्रास होतो. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनाच होतो, पण पुष्कळसे विद्यार्थी असे आहेत जे आम्हाला थ्रूआउट आम्ही आता इतक्या दिवसापासून शिकवतो आहे, आम्हाला दिसतं की एका लँग्वेजबद्दल जर भीती असेल तर ती लँग्वेज आम्हाला इंग्लिश दिसून येते. आणि हा स्ट्रक्चर आपल्याला काय होतं की थ्रूआउट महाराष्ट्र पाहायला मिळतं. ओके, ग्रामीण भागातल्या विद्यार्थीसुद्धा याच्याबद्दल एक कॉम्प्लेक्स न्यूनगंड ठेवून असतात आणि ही लँग्वेज ऑटोमॅटिक जी सर्वात शिकायला सगळ्यात सोपी लँग्वेज आहे ती लँग्वेज इनडायरेक्टली काय झाली की टफ होऊन बसली. आता याच्या मागचं जे रिझन आहे, याच्या मागचं एक रिझन लक्षात घ्या की होऊ शकते की आम्हाला ही लँग्वेज स्टार्टिंगपासून शिकवण्यात आली नाही बरोबर. होऊ शकते आमचे टीचर्स त्या लेवलचे नव्हते ज्यांनी आमच्यामध्ये इंग्लिशबद्दल एक प्रेम किंवा एक काय उत्सुकता निर्माण नाही करून दिली आणि ती नाही झाली म्हणून ही लँग्वेज आमची थोडीशी काय होऊन गेली, बॅक होऊन गेली. तर जर आपण समोरच्याला दोष देतो तर आपल्यामध्येही काही दोष असेल की आम्हीसुद्धा या लँग्वेजबद्दल खूपसा काही अट्रॅक्शन ठेवलं नाही आणि त्यामुळे आमचाही हातभार आहे की ही लँग्वेज जी आता वर्ल्डमध्ये अति इम्पॉर्टंट लँग्वेज आहे त्या लँग्वेजला शिकण्यासाठी आम्हाला कसरत करावी लागते. ओके, आजच्या डेटमध्ये तुम्हाला सांगतो की जर MPSCने सिलॅबसमधून इंग्लिश काढून टाकली तर मी गॅरंटी देतो की तुमच्यापैकी पुष्कळशी लोक या लँग्वेजला शिकणारच नाही कधी. म्हणजे या लँग्वेजबद्दल आपण अशी आवड काहीशी निर्माण करून ठेवली नाही. ओके, तर हा लँग्वेजचा एक प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जेव्हा घेऊन आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनला अटेम्प्ट करतो तर पहिली गोष्ट जे तिथे कॉम्प्रिहेन्शन दिलेलं असते म्हणजे जो पॅसेज दिला असतो तो पॅसेजच आपल्या पल्ले पडत नाही. म्हणजे तो पॅसेज आपण आकलन करून घेऊ शकत नाही आणि आकलन न झाल्यामुळे काय होते की प्रश्न कितीही इझी असला तरी तो आपण सोडवू शकत नाही. तर एक हा लँग्वेज बॅरियर आहे, हा इंग्रजीचा एक लँग्वेज बॅरियर आहे आणि हा बॅरियर पार करताना आम्हाला खूप तारेवरची कसरत करावी लागते. अच्छा, दुसरा फॅक्टर हा आहे की चला तुम्ही आता MPSCसाठी तयारी करताय
तुम्हाला माहिती आहे इतिहास विषय, भूगोल विषय हे विषय तयार करायला तुम्हाला किती दिवस लागतील? म्हणजे जर आपण, मला जेवढा अनुभव आहे तर आम्ही जेव्हा अभ्यास केला होता MPSCचा, तर आम्हाला माहीत आहे की जर मी कंटिन्यू फक्त इतिहासच वाचतोय तर आम्हाला, म्हणजे मी 2 महिन्यात हिस्ट्री लेसन किंवा हिस्ट्री पूर्ण टॉपिक ॲन्शियंटपासून तर मेडिवल आणि मॉडर्न हिस्ट्रीपर्यंत 2 महिन्यात आपण रेडी करू शकतो MPSCच्या लेवलचं. ठीक आहे. पण तुम्ही लँग्वेजबद्दल सांगू शकता का की एखादी लँग्वेज मी शिकायला हाती घेतली तर मला किती दिवस लागतील? तर लँग्वेज ही काही एक सब्जेक्ट नाही आहे की जो सब्जेक्ट आपण आज हाती घेतला तर येत्या काही काळामध्ये तो आपला परिपूर्ण होईल. हा एक सेल्फ इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. ही प्रोसेस कंटिन्युअस सुरू असते. कंटिन्युअस सुरू असल्यामुळे काय होते की तुम्ही खूप वर्षापासून ट्राय करताय पण आजही तुम्हाला लँग्वेजेसमध्ये काहीतरी नवीन सापडतं. तर आणखी एक प्रॉब्लेम क्रिएट काय झाला की इंग्लिश त्वरित तयार होणारा सब्जेक्ट नाही आहे. इंग्रजी अशी नाही आहे की आता मी सुरू केलं तर 2 महिन्यात 3 महिन्यात आमचा हा सब्जेक्ट रेडी होतो. तर हा एक आणखी प्रॉब्लेम आहे. म्हणजे इंग्रजी टोटली कसं होऊन गेलं की एक एलियनसारखं होऊन गेलं विद्यार्थ्यांना आपल्यासाठी. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्कूलिंग, शाळेचं जो प्रोसेस होती, शाळेमध्ये त्यांना इंग्रजी वातावरण मिळालं, खरी इंग्रजी सांगणारे लोक होते, असं ज्यांचं ॲटमॉस्फिअर राहिलेलं आहे ते विद्यार्थी इंग्रजीमध्ये तरबेज आहेत. म्हणजे ते विद्यार्थी, इनफॅक्ट आपण त्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की 10 पॅसेजेसपैकी आम्हाला विभागणी कशी असते तर 8, 1 आणि 1 है ना, अशी विभागणी आहे. इथे बायलिंग्वल असते. बायलिंग्वल इथे आम्हाला प्युअरली मराठीचा पॅसेज असतो आणि हा प्युअरली काय असतो, इंग्लिशचा पॅसेज असतो. आपण फोकस इथे करणार कारण इथे आम्हाला कंपल्सरीली काय इंग्रजीतच वाचायचं आहे, इंग्रजीतच उत्तरं द्यायचे. हे जे बायलिंग्वलवाले पॅसेजेस आहेत, जे आम्हाला 8 पॅसेजेस येतील, हे पॅसेजेस विद्यार्थ्यांना आम्हाला दोन्ही भाषेत येतात. मराठीमध्ये येतात आणि इंग्लिशमध्ये येतात. तर जर आम्हाला इंग्लिश जमतच नाही तर आम्ही डायरेक्टली कुठे याच्यावर जंप करू. पण जर आम्हाला इंग्रजीच येतं, मराठी जमत नाही, तर ज्या विद्यार्थ्यांची जडणघडण स्कूल CBSE इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटमध्ये झाला आहे ते विद्यार्थी हे पॅसेजेससुद्धा इंग्लिशमध्ये ट्राय करतात कारण त्यांचं इंग्लिशवर पकड मजबूत आहे. त्यांना मग हा पॅसेज जड जातो. ओके. तर प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे. म्हणून प्रत्येक लोक इक्वल पातळीवर आहेत आणि इक्वल पातळीवर असल्यामुळे आपल्याला फाईट देणं, कॉम्पीट करणं काय इझी आहे. तर आपला पूर्ण फोकस इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवर राहणार. आता इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसाठी आपण महत्त्वपूर्ण गोष्ट पाहिली की आम्हाला ती लँग्वेज यायला पाहिजे. त्या लँग्वेजचे जे बेसिक स्ट्रक्चर आहेत ते यायला पाहिजे, है ना. ती लँग्वेज वाचता आली पाहिजे आणि वाचल्यानंतर आम्हाला ती लँग्वेज समजली पाहिजे. जर ती लँग्वेज समजली नाही, म्हणजे इंग्रजी समजली नाही, तर पॅसेज आपल्याला ग्रहण होणार नाही, म्हणजे आकलन होणार नाही. आणि पॅसेज आकलन नाही झाला तर आम्ही पुढची प्रोसेस करू शकणार. आता पॅसेजचं आकलन होण्यासाठी महत्त्वपूर्ण काय तर पॅसेजेस बनले कशाने आहेत विद्यार्थ्यांना, सेंटेन्सेस है ना, वाक्य बनलेले आहेत इंग्रजीचे. आणि हे वाक्य असं नाही आहे, आम्ही नाही म्हटलं तर 8 ते 10 वर्ष आमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आमचं ग्रॅज्युएशन म्हणजे आम्ही 15वीपर्यंत शिकलेलो आहे. तर 15वीपैकी मिनिमम आणि आम्ही 10 वर्ष तर इंग्रजी शिकलो, 5वी ते 15वी किंवा जे काय असेल 8 ते 10 वर्ष तर शिकलो. 8 ते 10 वर्षामध्ये आपण इंग्रजीचं वाचन तर करू शकतो, म्हणजे रीडिंग आम्हाला येतं, रीडिंग येतं आम्हाला. आता गोष्ट काय की पुढची पायरी म्हणजे काय, इंग्रजीचे जे वाक्य आम्हाला MPSC विचारेल त्याच्यामध्ये खास करून हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, वोकॅब म्हणजे व्होकॅब्युलरी, शब्दार्थ. आणि तुम्ही जर जुने MPSCचे क्वेश्चन पेपर बघाल तर तुम्हाला असं दिसून येईल की MPSCच्या पॅसेजेसमध्ये जी व्होकॅब्युलरी येते ती व्होकॅब्युलरी सहसा इतकी इझी नसते की जे आमच्या डोक्यामध्ये शब्दार्थ बनलेले आहेत, बसलेले आहेत, ते शब्दार्थ आम्हाला तिथे पाहायला मिळते. ॲक्च्युली विद्यार्थ्यांना वोकॅबचे प्रकारच 2. ओके. व्होकॅब्युलरी 2 प्रकारची आम्हाला सापडते. एक आहे रेग्युलर आणि एक आहे इररेग्युलर.
दोन प्रकारची वोकॅब्युलरी आहे, एक रेग्युलर वोकॅब्युलरी आणि एक इररेग्युलर वोकॅब्युलरी. तर जसं आता मी उदाहरण सांगतो की रेग्युलर आणि इररेग्युलर काय. मला तुम्ही सांगा, इंग्रजीमध्ये स्वतंत्रता या मराठी शब्दासाठी कोणता इंग्रजी शब्द आहे? जस्ट मी तुमची एक टेस्ट घेतोय ओरली. टाईप करा विद्यार्थ्यांना. स्वतंत्रता या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे? येस, आन्सर येणं सुरू झालंय विद्यार्थ्यांना. सगळे रिप्लाय करा. येस, रिप्लाय आलेले आहेत. तर पहिले 3 रिप्लाय म्हणजे मला जे अपेक्षित होते तेच आले. व्हेरी गुड, करेक्ट आहेत ते रिप्लाय. फ्रीडम हा स्वतंत्रतासाठी शब्द आहे, दुसरा इंडिपेंडन्स, तिसरा लिबर्टी. हे 3 शब्द आम्हाला स्वतंत्रता या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये आढळतात. आता हे शब्द तुम्ही एवढे पटापट का लिहिले? तर हे शब्द तुम्ही याच्यासाठी लिहिले कारण हे शब्द कधी ना कधी तुमच्या वाचण्यात, तुमच्या ऐकण्यात, तुमच्या कदाचित बोलण्यात सुद्धा आलेले आहेत. तर हे शब्द आम्हाला दिसतात की हे आमच्या रोजच्या आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठं आढळतात आणि म्हणून हे शब्द आमच्या डोक्यात, मेमरीमध्ये फिट आहेत आणि म्हणून ते सगळे शब्द कुठे टाकू आपण? रेग्युलर वोकॅब्युलरी. पण आता स्वतंत्रतेसाठी आणखी एक शब्द आहे. तो शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल नसेल. तो शब्द आहे इमॅन्सिपेशन. इमॅन्सिपेशन. आता मला सांगा विद्यार्थ्यांना, हा शब्द तुम्ही ऐकला होता का? तर कदाचित पुष्कळ मुलांनी हा शब्द ऐकला नसेल, है ना. तर हा जो शब्द आहे, जो वापरण्यात नाही आला, जो आम्हाला ऐकण्यात नाही आला आणि बोलणं तर मग नाही चालत त्याच्यामध्ये, तर हाचा शब्द आम्ही कोणत्या वोकॅब्युलरीमध्ये टाकू? इररेग्युलर वोकॅब्युलरी, है ना. इररेग्युलर वोकॅब्युलरी. फ्रीडम, लिबर्टी आणि इंडिपेंडन्स आमची रेग्युलर वोकॅब्युलरी झाली, तर इमॅन्सिपेशन ही आमची इररेग्युलर वोकॅब्युलरी. आता दुसरं घ्या, आणखी एक घ्या. प्रयत्न करण्यासाठी एक कोणता इंग्लिश शब्द आहे? विद्यार्थ्यांना सांगा. प्रयत्न करणे यासाठी सांगा. स्टुडंट्स, कॅन यू टेल मी व्हॉट इज द इंग्लिश मीनिंग? ट्राय. सगळे एकच शब्द सांगा. दुसरा एक आहे ना जो रेग्युलरमध्ये येतो, एफर्ट ऐकलाय ना? एफर्ट लावणे, है ना. मी खूप एफर्ट लावले, मी खूप प्रयत्न केले. तर ट्राय, एफर्ट हे प्रयत्न करण्यासाठी असलेले शब्द आहेत आणि हे आमच्या बोलण्यात येतात, ऐकण्यात येतात, वाचण्यात येतात. म्हणून ते शब्द ट्राय आणि एफर्ट हे रेग्युलर वोकॅब्युलरीमध्ये येते. मग तुम्ही हा शब्द ऐकला का? एंडेवर. तर हा एंडेवर शब्द कुठे येईल? इररेग्युलर वोकॅब्युलरीमध्ये. आता तुम्हाला कळलं ना इररेग्युलर वोकॅब्युलरी कसं आमच्या ऐकण्या, बोलण्यात, लिहिण्यात येत नाही आणि आम्ही जनरल टर्म्समध्ये नॉर्मल स्पीकिंग, नॉर्मल बिहेवियरसाठी, नॉर्मल व्यवहारासाठी आम्हाला रेग्युलर वोकॅब्युलरी इनफ होऊन जाते. आता विद्यार्थ्यांना तुम्हीच सांगा, परीक्षेत रेग्युलर वोकॅब्युलरी जास्ती येईल की इररेग्युलर? तर MPSCला माहीत आहे ना की रेग्युलर वोकॅब सगळ्यांनाच येते. तर ते लोक काय करतील? डिझाईनच असं करतील की ज्यामध्ये जास्तीत जास्त इररेग्युलर वोकॅब्युलरी आहे. ओके, म्हणून तुम्हाला बघा पॅसेजेस जेव्हा दिले जातील इंग्रजीचे खास करून, तर जनरली तसे पॅसेजेस दिले जातील ज्यामध्ये फिलॉसॉफिकल ओरिएंटेशन आहे, तत्त्वज्ञाना रिलेटेड गोष्टी तुम्हाला जास्त दिसतील. म्हणजे एखाद्या मोठ्या ऑथरच्या पुस्तकामधला पॅरेग्राफ, ओके, एखाद्या कन्सेप्टवर आधारित पॅरेग्राफ, ओके, एखाद्या मोठ्या करंट इव्हेंटवर आधारित न्यूजपेपरवरील एखादी पॅरेग्राफ. तर जिथे आम्हाला थोडेसे हेवी शब्द, भारी शब्द, जिथे आम्हाला थोडेसे फिलॉसॉफिकल शब्द, जिथे आम्हाला थोडे लिटरेचरयुक्त शब्द राहतील, असे पॅरेग्राफ ते लोक तुम्हाला इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसाठी देतील. बघा त्यांचा मोटो काय. तुम्ही मागचे जुने पेपर बघाल ना तर तुम्हाला इंग्रजीचे जे कॉम्प्रिहेन्शन दिसतील ते टफ जास्ती दिसतील आणि इझीवाले 1-2दा चाललेले दिसतील. इझी कॉम्प्रिहेन्शन ते विचारत नाही. त्यांना वाटते की विद्यार्थ्यांनी गुंतागुंतीची परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी भाषेच्या ज्ञानाने
ती गुंतागुंतीची प्रोसेससुद्धा पॅसेजसुद्धा काय करावा, सोडवावा. आणि त्याच्यासाठी ते लोक तुम्हाला इररेग्युलर वोकॅबलरी असलेले थोडे कठीण पॅसेजेस देतील. जसं जर तुम्ही आपली PDF पाहिली असेल तर PDF मधला जो पहिला पॅरेग्राफ होता, पहिला पॅसेज होता, तो मागच्या 2019च्या एक्झाममध्ये राज्यसेवेने विचारलेला होता, राज्यसेवेच्या परीक्षेत विचारला होता. ओके, 2019चा एकच पॅसेज होता इंग्रजीचा, तो आपण घेतला आहे. जर तो पॅसेज तुम्ही पाहिला असेल तर मी गॅरंटी देऊन सांगतो की पुष्कळशा विद्यार्थ्यांना तो पॅसेज समजायला खूप जड गेला असेल. तो पॅसेज होताच तसा, पूर्ण फिलॉसॉफिकल ओरिएंटेशन असलेला, तत्त्वज्ञान होतं तिथे. ओके, काहीतरी लॉजिक्स होते, काहीतरी कन्सेप्ट्स होते. हे कन्सेप्ट्स तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये दिसतील. सेकंड, तिथे जी वोकॅबलरी विचारली होती विद्यार्थ्यांना, तो तुम्ही बघा की त्यामध्ये इररेग्युलर वोकॅबलरी, रेग्युलर तर असतेच म्हणा, है ना. एका सेंटेन्समध्ये 8-10 शब्द आहेत, तर एखाद शब्द तिथे इररेग्युलर वोकॅबचा येईल, पण उरलेले बाकीचे शब्द आहेत ते रेग्युलर वोकॅबलरी. पण तो जो इररेग्युलर वोकॅबलरीवाला शब्द आहे, जो कठीण शब्द आहे, तो कठीण शब्दच काय करतो की पूर्ण सेंटेन्सचा अर्थच आपल्याला कळू देत नाही. आणि त्यामुळे आपण एका पॅसेजमधला एखाद सेंटेन्स समजू नाही शकलो तर तो होऊ शकते महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे, आणि त्या सेंटेन्सच्या न समजण्यामुळे तो पॅसेज नाही समजला. पॅसेज म्हणण्यापेक्षा तो पॅरेग्राफ नाही समजला. पॅरेग्राफ नाही समजला तर होऊ शकते की पूर्णच्या पूर्ण पॅसेजेस म्हणजे तो कॉम्प्रिहेन्शनचा सेटच आम्हाला समजू येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, वोकॅबलरी बिल्डअप करणं अति महत्त्वपूर्ण आहे. वोकॅबलरी बिल्डअप करणं अति महत्त्वपूर्ण आहे. अच्छा, ही वोकॅबलरी बिल्डअप करणं ही काही अशी प्रोसेस नाही आहे की मी तुम्हाला काही वर्ड्स दिले आणि मी समजा मी तुम्हाला 100 वर्ड दिले, तुम्ही म्हणाले सर इतकेच, मी म्हटलं मग चला 1000 घ्या, तर 1000ने काम होणार का? गॅरंटी आहे का की 1000 शब्दामधूनच तुम्हाला शब्दार्थावाले शब्द इथे विचारले जातील? नाही. मी तुम्हाला 5000 प्रोव्हाइड केली तरी हे प्रोसेस एंडलेस आहे विद्यार्थ्यांना. म्हणजे आम्हाला हा वोकॅबचा जो मॅटर आहे, हा मॅटर कधीही संपणारा मॅटर नाही आहे. इतके वर्ड्स आहेत आणि नवीन वर्ड्स लँग्वेजमध्ये उत्पन्न होत आहेत. तर हा वोकॅब सेक्शन जो आहे, हा वोकॅब सेक्शन आपल्याला नेहमी त्रास देणारा राहील. ओके, मग आता यावर उपाय काय? तर यावर उपाय हा आहे की आतापासून आम्हाला, कदाचित तुमच्यापैकी करतही असतील पुष्कळ लोक, आतापासून आम्हाला थोडं कसं करावं लागेल की रोजचे काही शब्द जमवावे लागतील, वोकॅबलरी डेव्हलप करावीच लागेल. ओके, जसं आपले जेव्हा मेन्ससाठी जे इंग्लिश असतं त्याचे क्लासेस सुरू होतील, त्यामध्ये मी तुम्हाला सप्लाय करेल वोकॅबलरी. पण आता तुम्हाला प्रोसेसमध्ये यावं लागेल विद्यार्थ्यांना. काही शब्दांचे आपल्याला काय करावं लागतील, अर्थ माहिती करून घ्यावं लागतील. कदाचित ते आम्हाला आमच्या येणाऱ्या परीक्षेतल्या पॅरेग्राफमध्ये सापडले तर म्हणून आता तुम्हाला काय करावं लागेल की स्वतः काही वोकॅबलरीचे वर्ड्स स्वतः माहिती करून घ्यावे लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला रोजचे काही वर्ड्स कळावे लागतील, त्यांना एक रेग्युलर इंटरव्हलमध्ये तुम्हाला रिवाईज करावे लागतील. तुम्ही जेव्हा असं करू शकाल त्यानंतरच तुम्ही परफेक्ट लेवलवर पोहोचले असं मानू. ठीक आहे, हे झालं इंग्लिश लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजवर आधारित पॅरेग्राफ्सबद्दल, पॅसेजबद्दल. आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता? वोकॅबलरी. एकदा तुम्हाला वोकॅबलरी लक्षात आली, वोकॅबलरी तुम्ही समजू शकले तर तुमचा IQ लेवल इतका स्ट्रॉंग आहेच. तुम्ही लोक आता ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत की तुमचा IQ लेवल एवढा स्ट्रॉंग आहे की तुम्हाला शब्दार्थ कळले तर तुम्ही त्या पॅरेग्राफमध्ये काय तत्त्वज्ञान, काय फिलॉसॉफी आहे, काय म्हणायचं काय ऑथरला, ओके, हे तुम्हाला इझिली कळून येईल. कारण तुमचा IQ लेवल वाढलेला आहे. ओके, आता ग्रॅज्युएट विद्यार्थ्याचा IQ लेवल असतो. म्हणजे आमचा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमधला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे वोकॅब आहे. आता हा वोकॅब डेव्हलप करणं हे तुमच्या हातात आहे विद्यार्थ्यांना. ओके, तर ती एक सवय पाडून घ्या. मी वोकॅबलरीवर आता तर सेशन घेऊ नाही शकत, पण नंतर आपण सेशन घेऊच कधी, पण त्याच्याने होणार नाही. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस नाही करत तोपर्यंत वोकॅबलरी बिल्डअप होणार नाही. आणि त्याच्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे की रोजचे काही वर्ड्स काढत चला. कुठून काढणार? मॅगझिनमधनं काढा, तुम्ही आपल्या न्यूजपेपरमधनं काढा,
ओके, जुन्या काही पुस्तकं असतील इंग्लिशच्या किंवा पॅसेज प्रॅक्टिससाठी घेतात तिथून काढा, कुठून ना कुठून प्रोसेस सुरू ठेवा आणि त्यांना रिवाईज करत राहा. म्हणजे या टॉपिकसाठी सगळ्यात मोठी अडचण तुमची ही आहे. ठीक आहे, वोकॅबलरी बिल्डअप करायची. आता गोष्ट येते की मी पॅसेज सोडवू कसं. काही गोष्टी असतात की जसं फॉर एक्झाम्पल आम्हाला पुष्कळदा सांगितलं जाते की पॅसेज तुम्ही असंच सोडवा तसं सोडवा. आता मी स्पेशली बघा, आपण जर बायलिंग्वल पॅसेजबद्दल बोलतो, हे जे 8 पॅसेजेस आहेत है ना, 6 ते 8 असतात, कधी इथे 2 होऊन जातात, पण आजकाल तर इथे एकच येत आहे. तर समजा इथे 8च येत आहेत पॅसेज. तर हे जे 8 पॅसेजेस आहेत, या 8 पॅसेजेसमध्ये तुम्हाला अडचण जाणार नाही, कारण तुमच्या मनपसंतीच्या लँग्वेजमध्ये ते पॅसेजेस लागतात. ठीक आहे. आता गोष्ट काय येते की आपल्याला बोलायचं आहे फक्त इंग्लिश, कंपल्सरी इंग्लिशचा पॅसेज आहे त्यासाठी. तर त्यासाठी बघा, तुम्ही पुष्कळ लोकांकडून ऐकलं असेल, तुम्ही करतही असाल, कधी कधी आपल्याला असं सांगितलं जाते की हा जर समजा पॅसेज आहे आणि क्वेश्चन आहे, तर अगोदर क्वेश्चन वाचावा, क्वेश्चन वाचल्यानंतर कीवर्ड तिथनं सिलेक्ट करावा आणि तो कीवर्ड आन्सरमध्ये कुठे आहे हे शोधून काढावं. ठीक आहे. आणि त्याच्या रिलेटेड वाचन करून परत दुसऱ्या क्वेश्चनवर यावं किंवा एकत्र सगळे क्वेश्चन वाचलावे आणि मग इथे यावं. पण मी तुम्हाला इंग्रजी कॉम्प्रिहेन्शनसाठी ही प्रोसेस रेकमेंड करणार नाही. कारण जर तुम्ही प्रश्न वाचून ठरवलेले कीवर्ड्स पॅसेजमध्ये शोधून काढण्याचा प्रयत्न करता, तर पहिलेच पॅसेज जड असतो. आजकाल हे कंटिन्यूस बघा, थोडंसं इतक्यात म्हणजे 2016चा पॅसेज खूपच भयंकर होता राज्यसेवेचा. त्याच्यानंतर जे 17चा पॅसेजही थोडा हलकासा डेंजरसच होता. 18चा थोडासा व्यवस्थित होता, पण 19चा पुन्हा भयंकर आहे, जो तुम्हाला पहिला पॅसेज दिसेल PDF-मधला. तर हे पॅसेजेसचे जे सिक्वेन्स बघतायत, तर त्यांचा आता कल कसा वाढला आहे, विद्यार्थ्यांना कॉम्प्लिकेटेड पॅसेज द्यावे. आता जर पॅसेज कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुम्ही क्वेश्चनवरून वरती जाण्याचा प्रयत्न करताय, तर एक गोष्ट नक्कीच रॉंग काय होईल की हा टफ पॅसेज आपला जो क्वेश्चन अगोदर वाचण्यासाठी घालवलेला वेळ आहे ना, तो वाया गेल्यासारखा होऊ जाईल. म्हणजे आम्हाला जर आम्ही क्वेश्चन वाचले, क्वेश्चनमधून काहीतरी समजण्याचा प्रयत्न केला, कीवर्ड्स लक्षात घेतले, काही तर वेळला गेलेला, आणि पुन्हा मग पॅसेज सुरू करून जर आम्ही तो प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर अगोदर जे प्रश्न वाचून ठेवले होते तिथे जो घालवलेला वेळ होता तो वेस्टेज आहे. तर माझं म्हणणं हे आहे की ज्यांना इंग्रजीमध्ये त्रास आहे त्यांनी पहिले पॅसेजेस फोकस करावं, पहिले पॅसेजवर पूर्ण लक्ष द्यावं, पहिले पॅसेजेस समजण्याचा प्रयत्न करावा. आणि विद्यार्थ्यांना इथे एक मी आणखी तुम्हाला सांगतो, तसं ॲज अ टीचर सांगायला नाही पाहिजे, पण जर तो पॅसेज तुम्हाला वाटतोय की हा मला समजतच नाही आहे, हा पॅसेज मला माझ्या आवाक्याच्या बाहेरचा आहे, ओके, तर मी तिथे रिक्वेस्ट करेल की त्या पॅसेजवर वेळ घालवू नका. असं काही होणार नाही तिथे की तुम्ही एफर्ट्स टाकाल तर तो पॅसेज समजून येईल. पॅसेज समजून नाही येत आहे यासाठी मोठी अडचण म्हणजे हीच असते. आणि वोकॅबलरी असं नाही आहे की तिथे मी एखादी वर्ड वाचला, ठीक आहे, तिथे एक टॅबू वर्ड वाचला, तिथे मी सपोज करा ॲक्विजिशन वर्ड वाचला, तर असं तर नाही आहे की मी काहीतरी केल्यानंतर मला त्या वर्डचा मिनिंग आठवेल. तो एक तर येतो नाही तर नाही येत. मग येतो नाही तर नाही येत म्हणजे तो पॅसेज आमच्या डिफिकल्ट लेवलला क्रॉस करतो आहे, म्हणजे मला समजूनच नाही येत आहे. मग अशा वेळेस अतिउत्तम आहे की त्यावर वेळ घालवणे बेकार आहे. पण जर आमची तयारी योग्य आहे, आम्हाला वोकॅबमध्ये थोडा कॉन्फिडन्स आहे, आम्हाला आमची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे, तर मग तुम्ही तो नक्की अटेम्प्ट करावा. आणि अटेम्प्ट करताना सुरुवातीला पॅरेग्राफ वाचावा आणि मगच क्वेश्चन्सवर जावा. कारण इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन हा थोडासा डेल्युजनचा प्रोसेस आहे ना, यामध्ये आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही हे पॅसेजेस सोडवा. जसं समजा एक विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया. एक विद्यार्थी आहे, तो आपला मराठीवाला विद्यार्थी आहे, तो म्हणजे मराठीमध्ये अटेम्प्ट करतो सगळं पॅसेज, तर तो हे पॅसेज 8 मराठीमध्ये अटेम्प्ट करेल. हा आता मराठीतच राहील प्युअरली. तो याच्यावर जेव्हा येईल ना, तर तो या सगळ्या पॅसेज, प्रत्येक पॅसेजला त्याने जितका वेळ दिला त्याच्यापेक्षा जास्ती वेळ हा पॅसेज खाईल. म्हणजे हा पॅसेज काय आहे, तर हा वेळ खाऊ पॅसेज राहील आणि डोकं लावावं लागेल. आणि जर ज्या स्टाईलचे आता पॅसेजेस येत आहेत
त्या स्टाईलचा पॅसेज आला तर नक्कीच हा आपल्याला काय करेल, चांगलाच वेळ आपला बर्बाद करेल. ज्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे, ज्यांचं बॅकग्राऊंड इंग्लिशवाला आहे, ते लोक त्यांना अटेम्प्ट करू शकतात ड्युरेशन, कमीत कमी ड्युरेशनमध्ये. पण जर वीक इंग्लिश असेल तर आपण याला म्हणजे जास्ती वेळ खाईल, आणि जर अतिच वेळ खात आहे तर मग याला अटेम्प्ट न केलेलं हेच माझं सजेशन राहील. ओके, तर हा एक टेक्निक की आम्ही पॅसेज पहिले वाचणार आणि त्यानंतरच आम्ही क्वेश्चनवर जाणार. ओके, आणि विद्यार्थ्यांना हा पॅसेज तुम्हाला समजलाच पाहिजे, कारण हा नाही समजला तर नाही का इथे काहीतरी आपण मराठीत नाही का आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करून घेतो. ती लँग्वेज आमच्या इतक्या इनबिल्ट आहे की आम्ही इकडून तिकडून म्हणजे एखादी हार्ड वर्ड आला मराठीच्या पॅसेजमध्ये, एखादी हार्ड वर्ड आला तर आमच्यामध्ये इतकी कॅपेबिलिटी असते की आम्ही त्याचा मिनिंग इकडून तिकडून काढूनच घेतो. काहीतरी मागचं पुढचं वाचून आम्ही त्याला ऑथरला काय म्हणायचं आहे ते आम्ही लक्षात घेऊनच घेतो. पण इंग्रजीचा असेल तर विद्यार्थ्यांना थोडंसं जड जातं की आम्ही वोकॅबच्या आजूबाजूला वाचूनसुद्धा ती वोकॅबलरी क्लिअर होते. तर अशी ही भानगड आहे, म्हणून तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिस करणं महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर आता मी जेवढं काही सांगितलं त्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत तर विचारू शकता विद्यार्थ्यांना. स्टुडंट्स, स्टुडंट्स हॅव यू अंडरस्टूड? ऑडिओ व्हिडिओ येते आहे, तुम्हाला जे सांगितलं ते कळलं का? तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पहिला पॅसेज घेऊया. पहिला पॅसेज तुम्हाला दिसत असेल तिथे जो पहिला पॅसेज होता तो आपण घेऊया. ओके ओके, पुष्कळशे विद्यार्थ्यांनी नो म्हटलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. पण एक अपेक्षा होती की तुम्ही उत्सुकतेपोटी एखादी पॅसेज तरी सोडवाल, पण इट्स ओके. चला, हा पॅसेज 2019च्या इंग्लिशच्या राज्यसेवेच्या पेपरचा इंग्लिशला कंपल्सरी असलेला पॅसेज आहे. ओके, तर तो पॅसेज जे म्हणतोय ते आपण थोडंसं बघूया. काय म्हणतो? रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन नंबर 46 to 50 ऑन द बेसिस ऑफ कंटेंट ऑफ द पॅसेज. ओके, तुमच्या हातात PDF असेल, मी थोडंसं असं गृहीत धरतो आणि पॅसेज तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पॅसेजकडे तुम्ही बघाल तर हा पॅसेज इज लिटरली व्हेरी फिलॉसॉफिकल. ओके, ठीक आहे, बघा पॅसेज बघा. लँग्वेज इज ट्रान्समिटेड कल्चरली, दॅट इज इट इज लर्न. लँग्वेज आहे जी आहे ही संस्कृती थ्रू ट्रान्सफर होते म्हणजे कल्चरली, कल्चरल लेवलवर लँग्वेज ट्रान्सफर होते. म्हणजे ही काय शिकली जाते, लर्न केली जाते. टू अ लेसर एक्सटेंट इट इज टॉट when parents, for example, deliberately encourage their children to talk and to respond to talk, correct their mistakes and enlarge their vocabulary. तो म्हणतो की होते कसं ॲक्च्युली की जेव्हा लहान बाळ असतं त्याला शिकायची वेळ असते तेव्हा त्याला काय केलं जाते, त्याला शिकवलं जातं. ओके, केव्हा कसं शिकवलं जाते तर जेव्हा पॅरेंट्स उदाहरणार्थ म्हणतो की विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा त्यांच्या मुलांना काय करतात, बोलायला लावतात. बोलल्यानंतर ते जे बोलले त्यावर त्या मुलाला रिस्पॉन्ड करायला लावतात, म्हणजे त्याला उत्तर द्यायला लावतात. ओके, त्यांची जे चुका असतात त्या करेक्ट करायला लावतात. जसं तुम्ही बघा पुष्कळशी मुलं म्हणजे येणारा जो उद्या आहे, टुमॉरो, यालासुद्धा काल म्हणतात है ना. काल मी येईल तुमच्या घरी असं म्हणतात ना. तर हा जो करेक्शन आहे त्याला आपण मग सांगतो अरे काल नाही म्हणायचं, उद्या म्हणायचं. तर हे जे टेक्निक आहे हे विद्यार्थ्यांना मुलांना सांगितलं जातं. करेक्ट देअर मिस्टेक अँड एनलार्ज देअर वोकॅबलरी. आणि आपण कळत न कळत त्या मुलांची वोकॅबलरी काय करतो विद्यार्थ्यांना, वाढवत असतो. तर ही एक प्रोसेस आहे. ओके, बट इट मस्ट बी एम्फसाइज दॅट चिल्ड्रन व्हेरी लार्जली एक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज बाय ग्रामर कन्स्ट्रक्शन फ्रॉम एक्सपोजर टू द रँडम कलेक्शन ऑफ अटरन्सेस दॅट दे एन्काउंटर.
तर आता बघा इथून थोडा पॅसेज हार्डनेसवर चालला. तो काय म्हणतो, आता इथे एक वर्ड आला, अँड टू एम्फसाइज म्हणजे जोर देणे विद्यार्थ्यांना. एम्फसाइज म्हणजे जोर देणे, की जे मुलं असतात ते लँग्वेज जी त्यांची फर्स्ट लँग्वेज असते. फर्स्ट लँग्वेज म्हणजे कोणती, जी आपली मातृभाषा असते, आपण जे घरी शिकलो ती आपली फर्स्ट लँग्वेज. तर ही जी त्यांची फर्स्ट लँग्वेज असते ती ते लँग्वेज कशी ग्रामर कन्स्ट्रक्शनने शिकतात. ओके. आणि त्यांना त्यांच्याकडे जे उच्चारलेले शब्द असतात, म्हणजे असं असते ना की लहान मुलं ऐकून शिकतात, तर जे उच्चारलेले शब्द आहेत ते त्यांच्या ज्ञानी असतातच. ओके. आणि त्यानंतर जे काही शब्दांचं त्यांच्यासोबत एन्काउंटर होते, म्हणजे जे काही उच्चारलेले शब्द त्यांना सापडतात त्यांच्यानुसार ते काय होतात ते शिकत जातात. ग्रामर कन्स्ट्रक्शन जे आहे ते बघा, मातृभाषेत आपण ग्रामर नेहमी करेक्टच शिकतो. आपण चांगलं मराठी बोलतो, आपण चांगलं लिहितो मराठी, कदाचितच आपलं ग्रामर चुकत असेल, है ना. तर आपलं ग्रामर कन्स्ट्रक्शन लहानपणातच व्यवस्थित झालेलं असते. कोणतं, फर्स्ट लँग्वेज. What is classed as language teaching in school either related to second language acquisition or insofar it encounters the pupil's first language. आता जेव्हा विद्यार्थी किंवा मुलं शाळेत जातात, बघा मी स्क्रीनवर दिसत नसेल, मी तिथे पॅसेजच्या जवळ आहे म्हणून कदाचित मी स्क्रीनवर नसेल दिसत, पण मी आहे इथे. ऑडिओवर लक्ष द्या तुम्ही आणि तुमचं लक्ष PDF ठेवा. तर हा विद्यार्थी जेव्हा, हा स्टुडंट जेव्हा, स्टुडंट म्हणण्यापेक्षा मुलगा जेव्हा फर्स्ट लँग्वेज घरी शिकून शाळेत जातो, तर याचा एन्काउंटर कोणासोबत होतो, सेकंड लँग्वेजसोबत होतो, है ना. आणि त्याला तो ॲक्वाइजिट करायला म्हणजे आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू करतो. फर्स्ट लँग्वेज इज इन द मेन डायरेक्टेड ॲट रीडिंग अँड रायटिंग, द स्टडी ऑफ लिटरेचर, फॉर्मल ग्रामर अँड ॲलिज स्टँडर्ड ऑफ करेक्टनेस. मग जो सेकंड लँग्वेज शिकतो ती फर्स्ट लँग्वेजच्या एन्काउंटरमध्ये शिकतो आणि मग तिथे तो रीडिंग शिकतो, रायटिंग शिकतो, लिटरेचर शिकतो, है ना, फॉर्मल ग्रामर शिकतो, जे काही ग्रामर असेल, आणि त्याला करेक्ट करणं हे शिकतो. विच मे नॉट बी दोज ऑफ ऑल द प्युपल्स रिजनल ऑर सोशल डायलेक्ट्स. आता इथे डायलेक्ट वर्ड आला. आता हा जो डायलेक्ट वर्ड आहे, हा डायलेक्ट वर्ड काय आहे, हा रिलेटेड टू बोलीभाषा वर्ड आहे. बघा, लँग्वेज हे वेगळं आहे आणि डायलेक्ट वेगळं आहे. जसं तुम्ही आता बघा की आपण म्हणूया की महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राची आमची भाषा, राजभाषा मराठी आहे. मराठी राजभाषा आहे आणि त्यामध्ये सगळे महाराष्ट्रीयन मराठी बोलतात. पण तुम्ही प्रत्येक एरियातला लँग्वेज बघाल तर मराठीच बोलतात, पण ती टोनिंग वेगळी आहे. आपला विदर्भातला माणूस पुण्यात गेला तर कोणी ओळखून घेते की तू नागपूरवरून आला का म्हणून. ऐकलं असेल तुम्ही विद्यार्थ्यांना. तर हे जे आहे आपली जी टोनिंग आहे मराठीची ती वेगळी आहे. आपल्या विदर्भातच तुम्ही इकडे भंडाऱ्याला जा तर टोनिंग वेगळी दिसते. तुम्ही मग नंतर तिकडे पश्चिम महाराष्ट्र घ्या, मराठवाडा घ्या, खानदेश घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी काय होते, बोलीभाषा बदलत राहते. तर ती बोलीभाषा जी आहे ती आपल्याला काय म्हणू, आपण त्याला डायलेक्ट म्हणू. ओके. ऑल ऑफ वॉट गोज अंडर द टायटल ऑफ लँग्वेज टीचिंग ॲट स्कूल पर्पजेस अँड relies on the prior knowledge of first language in its basic vocabulary and essential structure acquired before school age. चला, आम्ही सेकंड लँग्वेज शाळेत शिकतोय, विद्यार्थी किंवा मुलं शिकत आहेत, पण याच्यावर फर्स्ट लँग्वेजचा काय असतो, पगडा असतो. पगडा म्हणजे काय, फर्स्ट लँग्वेज आमची म्हणजे ती आमची बेसिक झाली आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला त्याच्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काही इसेन्शियल स्ट्रक्चर्स असतील, जे आम्ही शाळेच्या अगोदरच्या लँग्वेजमध्ये शिकलो आहे, म्हणजे मातृभाषेत शिकलो आहे, वोकॅबलरी असेल, त्याच्या नॉलेजनी म्हणजे फर्स्ट लँग्वेजच्या नॉलेजनी आम्ही पुढचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सेकंड लँग्वेज. आणि होते ना, असं होतेच ना. बघा, तुम्हाला आठवा शाळेचे दिवस जेव्हा शाळेत तुम्ही होते त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये जे काही सांगितलं जात होतं, हे आपली सेकंड थर्ड लँग्वेज होती. तर याचं एक्सप्लेनेशन आम्हाला मराठीत दिलं जात होतं. आणि इंग्लिशच घ्या तुम्ही, इंग्लिश शिकवताना टीचर आम्हाला मराठीची हेल्प घेत होती आणि मराठीने आपण इंग्लिश समजत होतो. म्हणजे फर्स्ट लँग्वेजने आम्ही दुसऱ्या लँग्वेजेस शिकत होतो. हा पहिला पॅरेग्राफ होता. या पॅरेग्राफमध्ये असं काही हार्ड नव्हतं.
आता पुढे म्हणतो इफ लँग्वेज इज ट्रान्समिटेड ॲज पार्ट ऑफ कल्चर इट इज नो लेस ट्रू दॅट कल्चर ॲज अ होल इज ट्रान्समिटेड व्हेरी लार्जली थ्रू लँग्वेज. जर लँग्वेजचं ट्रान्सफर कल्चरमुळे होतं, आपण म्हणतो ना लँग्वेज इज ट्रान्सफर, आपण नाही म्हणत आहे. एक याच्यात पॉईंट मी सांगायचं होतं मला. पॉईंट काय की या पॅसेजमध्ये जे काय लिहिलं असेल ते त्या ऑथरचे मत आहे ना, त्या ऑथरनी लिहिलेल्या गोष्टी आहेत. आणि होऊ शकते आम्हाला हे मत पटत नाही, होऊ शकते ना. तो म्हणतो की लँग्वेज इज ट्रान्समिटेड थ्रू कल्चर आणि आम्हाला नाही पटत ते. पण हा पॅसेज होईपर्यंत आम्हाला ऑथरचं मत पटवून घ्यावं लागेल. कारण जेव्हा आम्ही क्वेश्चन आन्सर सेशनला टच करू तेव्हा ऑथरने जे जे म्हटलं तेच आम्हाला पॅसेजमध्ये वाचून आन्सरमध्ये टिक करायचं आहे. तर जरी हे मतप्रवाह आपल्याला पटत नसतील तरी आम्ही थोड्या वेळसाठी याला पटवून घेऊ आणि यालाच बेस धरून आम्ही क्वेश्चनचे आन्सर शोधू. तर तो म्हणतो की लँग्वेज ट्रान्समिट होते है ना, इथून तिथे या जनरेशनतून त्या जनरेशनवर जाते कल्चरमुळे. तर हा म्हणतो रिव्हर्सही पॉसिबल आहे की कल्चरसुद्धा लँग्वेजमुळे ट्रान्समिट होत असेल. इन सो फार इट इज एक्सप्लिसिटली टॉट. ओके, आणि हेच आम्हाला स्पेशली एक्सप्लिसिटली म्हणजे एकदम स्पेशली शिकवलं जाते. द फॅक्ट दॅट ह्युमन काइंड हॅज अ हिस्ट्री इन द सेन्स दॅट ॲनिमल्स डू नॉट इज एंटायरली द रिझल्ट ऑफ लँग्वेज. तर आपण ह्युमन काइंड जे आहोत है ना, आपण जे मनुष्य प्रजाती आहोत, आपली हिस्ट्री आहे विद्यार्थ्यांना. ॲनिमल्सची हिस्ट्री आहे का? ॲनिमल्सची हिस्ट्री असेल तर ते आपण तयार केलेली आहे, त्यांनी स्वतः तयार केलेली नाही आहे. तर याच्यासाठी ऑथर असा म्हणतो की याच्यासाठी हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की या ठिकाणी आम्हाला लँग्वेजचा इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजे आमची हिस्ट्री आहे याच्या मागे लँग्वेज इम्पॉर्टंट रोल प्ले करते. प्राण्यांमध्ये लँग्वेज आहे नाही, जे थोडीफार सायंटिफिक लेवलवर असेल तर ते तात्पुरती त्यांना कम्युनिकेट करण्यासाठी होते. पण त्याचा एक वारसा असतो की ॲनिमल टू ॲनिमल, जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतो, असं लँग्वेजच्या बाबतीत दिसत नाही. म्हणजे म्हणायचं आहे की लँग्वेज काय होते, हिस्ट्री डेव्हलप करते आणि ते कुठे दिसते आम्हाला, ह्युमन काइंड्समध्ये, मॅनकाइंडमध्ये. ओके, सो फार ॲज रिसर्चर्स कॅन टेल ॲनिमल्स रन थ्रू स्पॉन्टेनियस इमिटेशन ऑर थ्रू इमिटेशन टॉट बाय अदर ॲनिमल. तर मग हे ॲनिमल्स जे आहेत ते शिकतात कसे, ते हे शिकतात हे इमिटेट करतात. इमिटेट म्हणजे नक्कल करतात. ॲनिमल्स जे काही शिकतात, म्हणजे जसं आपण वाघाला घेऊया, वाघाचं पिलू शिकार करणं मोठं झाल्यावर शिकतोच, तर त्याची काही क्लासेस झाले का? नाही. तो आपल्या मोठ्यांना बघून शिकतो आणि तो इमिटेट करतो. इमिटेट म्हणजे नकल करतो. ओके, दिस डज नॉट एक्सक्लूड परफॉर्मन्स ऑफ क्वाईट कॉम्प्लेक्स अँड सबस्टॅन्शियल पीसेस ऑफ अकल्चरेशन. आता अकल्चरेशन हा वर्ड आला. अकल्चरेशन म्हणजे काय, द मिक्सचर ऑफ कल्चर. तर दिस डज नॉट इन्क्लूड परफॉर्मन्स ऑफ क्वाईट कॉम्प्लेक्स अँड सबस्टॅन्शियल पीसेस ऑफ अकल्चरेशन. अकल्चरेशन जे झालं आहे, कल्चरचं जे मिक्सिंग आहे, याच्यामुळे परफॉर्मन्स काय झाला आहे, थोडासा कॉम्प्लेक्स झाला आहे. बट द इम्पॉर्टन्स ऑफ लिंग्विस्टिक मॅनिफेस्टेशन ऑफ सोशल स्टेटस and the social hierarchies is not lost on aspiration for personal advancement in stratified societies. आता ही लाईन थोडीशी समजायला कठीण आहे कारण याच्यामध्ये व्होकॅब्युलरी भरपूर आहे. मी पुन्हा वाचतो. बट द इम्पॉर्टन्स ऑफ लिंग्विस्टिक मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, जे आम्हाला उघड दिसते, उदाहरणं जे उघडच दिसतात. लिंग्विस्टिक म्हणजे रिलेटेड टू लँग्वेज. तर तो म्हणतो की आम्हाला लिंग्विस्टिक मॅनिफेस्टेशन जे दिसतो आहे त्याचं इम्पॉर्टन्स जे दिसतं आहे कुठे, सोशल स्टेटसमध्ये आणि सोशल हायरार्कीजमध्ये. सोशल स्टेटस आणि सोशल हायरार्कीजमध्ये. सोशल स्टेटस तर माहीतच आहे, सामाजिक आमची लेवल, आणि हायरार्की हा वर्ड तुम्ही आज सुद्धा ऐकला असेल. हायरार्की म्हणजे जे लेवल्स असतात ना, लेवल्स, याला आपण हायरार्की म्हणतो. म्हणजे जसं आता एखाद्या ऑफिसमध्ये नाही का, बॉस असेल, मग त्याचा सबऑर्डिनेट असेल, मग क्लर्क्स असतील, मग प्यून असेल, हे अशी हायरार्की आहे.
तर हायरार्की जे सोशली दिसते आपल्याला, ही सोशल हायरार्की लिंग्विस्टिकचं एक स्पष्ट दिसणारं उदाहरण आहे म्हणतो तो. ओके. नॉट लॉस्ट ऑन ॲस्पायरंट ऑफ पर्सनल ॲडव्हान्समेंट इन स्ट्रॅटिफाईड सोसायटी. आणि इथे आम्हाला ही जी हायरार्की आहे हे लँग्वेज ओरिएंटेड स्पष्टपणे दिसतं आहे असं तो म्हणतो. आणि हे थोडंसं बघा नाही, तुम्हाला खरंही वाटेल. आपल्यासमोर जर कोणी इंग्लिशमध्ये येऊन बोलला तर जरी त्याने 10 गोष्टी सांगितल्या, आम्हाला 5च कळल्या असतील, पण आपल्यावर त्याचं एक इम्प्रेशन बनून जातं नो डाऊट. तो आपण त्याला जेंटलमॅन म्हणायला लागतो है ना. तर एक आपण काय करतो की आम्ही सोसायटीमध्ये जी हायरार्की बनवली, सोसायटीमध्ये जी हायरार्की बनवली याच्यामध्ये कुठंतरी लँग्वेज आलं. तुम्ही बघा ना विद्यार्थ्यांना, एखादी कुणी आलं आणि तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये बोललं तर एक इम्प्रेशन आपल्यावर पडतं. पण जर कोणी दुसरा आला आणि तेच गोष्ट आपल्याला मराठीत समजून सांगतोय तर त्याचं तेवढं इम्प्रेशन नाही बनणार जेवढं पहिल्याचं बनलं होतं. कारण इथे लँग्वेजला आपण सोसायटीच्या स्ट्रक्चरसोबत कनेक्ट केलं. तर इथे तो तेच सांगतो. द deliberate cultivation of an appropriate dialect in its lexical, grammatical, phonological features has been the self-imposed task of many persons wishing to better themselves. आता बघा, the deliberate cultivation of an appropriate dialect. Deliberate म्हणजे काय होते? जोर जबरदस्ती, म्हणजे जबरदस्ती पण नाही म्हणायला पाहिजे, म्हणजे जाणून बुजून हा प्रॉपर शब्द आहे. डेलिबरेट कल्टिवेशन म्हणजे आता हा कल्टिवेशन शब्द ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, पण इथे काय कल्टिवेशन म्हणजे आपल्यामध्ये निर्माण करणे. कल्टिवेशन ऑफ ॲन ॲप्रोप्रिएट डायलेक्ट, योग्य डायलेक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बोलीभाषा. तर आपण काय करतो की आम्ही जाणून बुजून आपल्यामध्ये हा कल्टिवेशन करतो, म्हणजे एक उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो. काय उत्पन्न करण्याचा? की आमची जी बोलीभाषा आहे ती काय असायला पाहिजे? ॲप्रोप्रिएट असायला पाहिजे. आता कुठं चेंजेस करतो आपण? लॅक्सिकल लिहिण्यामध्ये, ओके, ग्रॅमॅटिकल बोलण्या म्हणजे ग्रामरमध्ये व्याकरणाच्या भाषेत, फेनॉलॉजिकल म्हणजे रिलेटेड टू काय प्रोनन्सिएशन, यामध्ये आपण काय करतो? चेंजेस करतो. ओके. हॅज बीन द सेल्फ इम्पोज टास्क ऑफ मेनी पर्सन्स विशिंग टू बेटर देमसेल्व्स. आणि ही आपण आपल्यावर लादलेलं एक काय म्हणू, एक अशी गोष्ट आहे की आम्हाला बेटर आणि बेटर व्हायचं आहे, म्हणून आम्ही काय करतो? हे स्वतःवर हे लादून घेतो. काय की आम्ही आमची लँग्वेज बेटर आणि बेटर करू. मी आता तुम्हाला सांगितलं ना, रेग्युलर वोकॅबलरी तर तुम्हाला येते, इररेग्युलर पण शिका है ना. जर तुम्ही कोणाला म्हणाल की आय विल ट्राय धिस, तर तो तेवढा इम्प्रेस नाही होईल. आय विल पुट माय एंडवर इन दिस टास्क असं म्हणाल तर तो नक्कीच इम्प्रेस होईल. रिझन, तुम्ही भारी वर्ड यूज केला है ना. तर भारी वर्ड्स आपण काय करतो? मॉडिफाय करून आपण आपल्या लँग्वेजमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. यालाच तर म्हणतो आपण की आपली डायलेक्ट काय करतोय? आपण ॲप्रोप्रिएट करतोय. अँड द बट ऑफ अनकाइंड रेडिक्यूल on the part of the persons already feeling themselves secure in the social status or unwilling to attempt any change in it. आणि असे काही लोक असतात की जे काही डायलेक्टला सुधारण्याचा प्रयत्न नाही करत, ते लोक रेडिक्यूल केले जातात. रेडिक्यूल म्हणजे त्यांच्यावर हास्य निर्माण केलं जातं. कोणी? जे सो कॉल्ड हाय सोसायटीमध्ये. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल, आता असं समजा आमची वऱ्हाडी भाषा, नागपुरांची वऱ्हाडी भाषा, आणि जर आम्हाला जॉबमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही पुण्यालाही जातो आहे आणि पुण्याला आम्हाला मराठी बोलावी लागली, तर विद्यार्थ्यांना जर आम्ही आमच्या बोलीभाषेतच बोलत गेलो तिथे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आणले, आम्ही आपली वऱ्हाडीच तिथे बोलतो आहे ना, जे आपल्या नागपूर किंवा विदर्भात बोलली जाते तीच ठेवतो आहे, तर आमच्यावर हसलं जाईल, आम्हाला रेडिक्यूल केलं जाईल. म्हणून आपल्याला काय करावं लागते? आणि तुम्ही जेव्हा जाल अधिकारी बनून, तर तुम्ही आपल्यावर असं इम्पोज करा, एक बर्डन घेऊन घ्याल की आता माझी लँग्वेज सुधारली पाहिजे, आता व्यवस्थित व्हायला पाहिजे, आता बेटर व्हायला पाहिजे. तर हा एक काय आहे? आपला अटेम्प्ट असते, एक प्रयत्न असतो. मच ऑफ द कॉमेडी इन जॉर्ज बर्नार्ड शॉज
पॅग्मेलियन हा जॉर्ज बर्नार्ड शॉ एक ड्रामॅटिस्ट होता. त्याने पॅग्मेलियन एक नाटक लिहिलं होतं. 1913मध्ये बनलं होतं ते, आणि तो एक कॉमेडी रिलेटेड नाटक होतं, है ना, ड्रामा होता. द फर्स्ट परफॉर्म इन 1913 विथ सबसिक्वेंट फिल्म ॲडॅप्टेशन. मग त्याच्यावर फिल्म्स पण बनल्या. टर्न टू एलिझा डूलिटिल्स नीड टू अनलर्न हर नेटिव्ह कॉकनी. आता बघा, विथ सबसिक्वेंट फिल्म ॲडॅप्टेशन, त्यामध्ये एक कॅरेक्टर होती एलिझा डूलिटिल. ती काय करते की ती आपली नेटिव्ह कॉकनी अनलर्न करण्याचा प्रयत्न करते. आता कॉकनी म्हणजे काय? तर कॉकनी म्हणजे ते आहे डायलेक्ट. कॉकनी म्हणजे एक प्रकारची बोलीभाषा. तर ते काही त्या लँग्वेजमध्ये बोलीभाषा असेल तर ती आपली अनलर्न करण्याचा प्रयत्न करते. इफ शी इज टू राईज इन द सोशल स्किल, म्हणजे तिला आपली डायलेक्ट व्यवस्थित ठेवण्याकरता, बनवण्याकरता, त्याला आपल्या भाषेत सुधारणा आणण्याकरता तिला आपल्या भाषेला काय करावं लागते? अनलर्न करावं लागते. तिला विसरावं लागते. आणि रिझन काय तिचं? तर ते रिझन आहे की तिला सोशल लेवलमध्ये काय करायचं आहे? सोशल स्केलमध्ये वरती जायचं आहे. कल्चरली अँड सबकल्चरली डिटरमाइंड टॅबूज प्ले अ पार्ट इन ऑल दिस, है ना. आणि काही हे टॅबूज असतात. टॅबूज म्हणजे काय होते विद्यार्थ्यांना? एक पगडा असतो, म्हणजे एक म्हणजे कसं ना की काही काही आपल्या डोक्यावर असा एक बर्डन असतं. इलॉजिकल थिंकिंग जी असते त्याला टॅबू म्हणतो आपण. ओके, तर तो तिथे काय म्हणतो की कल्चरली अँड सबकल्चरली डिटरमाइंड टॅबूज play a part in all this, and persons desirous to of moving up or down in the social scale have to learn what words to use and what words to avoid if they are to be accepted and to belong in their new position. तर आम्हाला कल्चरली आणि सबकल्चरली आमच्यावर एक असा पगडा आहे. कसा पगडा आहे की आम्ही नेहमी इच्छुक असतो की आम्हाला सोशली वरती जायचं आहे किंवा खाली यायचं. ज्यांना वरती जायचं आहे त्यांना काय करायचं असते की त्यांना आपली न्यू पोझिशन मिळवण्याकरता, नवीन स्केलवर हाय जाण्याकरता आम्हाला आमच्या डायलेक्टमध्ये काय करावून घ्यावं लागते? सुधारणा करून घ्यावं लागते. म्हणजे त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतात. ओके, हा होता सेकंड पॅरेग्राफ. The same consideration apply to changing one's language as to changing one's dialect. आता असंही होते की जे हे आता जे पॅरेग्राफ बघितला आपण हा रिलेटेड टू डायलेक्ट होता विद्यार्थ्यांना. डायलेक्ट म्हणजे बोलीभाषेशी रिलेटेड होता. पण असंच काहीसं आम्हाला लँग्वेजच्या बाबतीतही दिसून पडते. लँग्वेज चेंजिंग इज हार्डर फॉर द इंडिव्हिज्युअल अँड इज जनरली अ रेअरर ऑकरन्स. असं क्वचितच होईल की लँग्वेजच चेंज करावं लागते. म्हणजे हा एक काय म्हणतो? हार्डर आहे. एखाद्या व्यक्तीकरता लँग्वेजच चेंज करणं खूप हार्डर गोष्ट आहे. ओके, आणि हे क्वचितच आढळताच होता. बट इट इज लायकली टू बी वाईड स्प्रेड इन एनी मास इमिग्रेशन मुवमेंट. पण जेव्हा मास इमिग्रेशन होते, मास इमिग्रेशन म्हणजे खूप सारे लोक या ठिकाणाहून त्या ठिकाणी स्थलांतरित होतात. जसं म्हणतो ना आपण 3 करोडपेक्षा जास्ती लोक विदेशात पसरलेले आहेत, भारतीय लोक. तर हे लोक जे गेले हे काय झालं? मास इमिग्रेशन झालं. ते जेव्हा स्थलांतरित होतात तेव्हा आपल्याला काय करावं लागते? असं घडवून घ्यावं लागतं, लँग्वेज चेंज. ओके, इन द 19th and early 20th century, the eagerness with which immigrants and the children of immigrants from continental Europe living in the United States learned and insisted on speaking English is an illustration of their realization that English was the linguistic badge of full membership in their new homeland at the time when the country was proud to consider itself the melting pot in which people of diverse linguistic and cultural origins would become citizen of a unified community. विद्यार्थ्यांना सेंटेन्स बघा कुठून सुरू होत आहे ना कुठे एंड होतं आहे ना. तर असं म्हणतो, काय म्हणतो
इन द 19th अँड अर्ली 20th सेंचुरी. 19व्याच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला आम्हाला असं दिसून आलं की जे कोणी इमिग्रंट्स होते, आपल्या मुलाबाळांसह जे काही झाले, त्यांच्यामध्ये एक उत्सुकता होती. कशाची? अच्छा, ते इमिग्रंट्स कुठचे होते? कॉन्टिनेंटल युरोपचे होते, जे युनायटेड स्टेट्सला मध्ये काय झाले, ट्रान्सफर झाले. तर त्यांनी सॉरी कॉन्टिनेंटल युरोप लिव्हिंग इन युनायटेड स्टेट्स लर्न अँड इन्सिस्टेड ऑन स्पीकिंग इंग्लिश. हां, बरोबर आहे. युरोपमधून जे स्थलांतरित झाले US ला, त्यांनी इंग्लिश शिकण्यावर काय केलं, भर दिलं. ओके. आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे जे आम्ही जे शिकतो आहे, तर हा जो इंग्लिश आहे, हा इंग्लिश काय करेल, तर हा इंग्लिश आम्हाला आम्ही जिथे वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीजमधून आलेलो आहोत आणि वेगवेगळे लँग्वेज बोलतो, तर हा इंग्लिश काय करेल, आमचं कल्चर डेव्हलप करून देईल, एक कल्चर बनवेल, है ना. आणि जे डायव्हर्सिटी आहे आमची लँग्वेजची, ती काय होईल, एक युनिफाईड कम्युनिटी दिसून पडेल. म्हणजे लँग्वेज स्टार्टिंगला म्हटलं त्यांनी की लँग्वेज आणि कल्चर हे असोसिएटेड आहे, तर ते असोसिएशन आपल्याला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके. अ रिव्हर्स मुवमेंट टिपिकली बाय थर्ड जनरेशन इमिग्रंट्स मॅनिफेस्ट्स अ कन्सर्न टू बी इन कॉन्टॅक्ट अगेन विथ द ॲन्सेस्टर लँग्वेज. आणि आता एक रिव्हर्स मुवमेंट आम्हाला दिसतं आहे की जेव्हा तिसरं जनरेशन इमिग्रंट्सचं तिसरं जनरेशन जे झाले होते, जे स्थलांतरित झाले, त्यांच्यापैकी जे तिसऱ्या जनरेशनचे लोक आहेत, ते जनरेशनचे लोक काय करतात आता, तर परत आपल्या लँग्वेजकडे वळताना दिसत आहेत, परत आपल्या लँग्वेजकडे वळताना आम्हाला दिसत आहे. तर असा एक कॉम्प्लिकेटेड लेंदी पॅसेज 2019 राज्यसेवेच्या इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये विचारला होता. विद्यार्थ्यांनो, हा पॅसेज तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू मिळाला. स्टुडंट्स, येस, आर यू देअर और नॉट? चला आपण क्वेश्चन्स घेऊया. चूज द बेस्ट ऑप्शन्स. चिल्ड्रन लार्जली ॲक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज डॅश. मग तिथे ऑप्शन्स आहे, ए बाय लर्निंग वर्ड्स, बी इन द क्लासरूम, सी बिकॉज ऑफ देअर parents encouragement, आणि थ्रू द एक्सपोजर दे गेट टू डिफरंट लँग्वेज अटरन्सेस. हा विद्यार्थ्यांना ऑप्शन सांगा. फर्स्ट ऑप्शन आहे ए बी, सेकंड आहे सी डी, थर्ड आहे डी आणि फोर्थ आहे बी. कोणता ऑप्शन चूज कराल तुम्ही विद्यार्थ्यांना? कोणता ऑप्शन चूज कराल? स्टुडंट्स, आर यू देअर और नॉट? आर यू गेटिंग माय ऑडिओ? विद्यार्थ्यांनो, 46चा आन्सर आहे 3. पुष्कळांनी 2 सिलेक्ट केला, पण तो काय म्हणतो, मुलं लँग्वेज शिकतात कुठून, ॲक्वायर कुठनं करतात, देअर फर्स्ट लँग्वेज. ओके. तर पॅरेंट्सच्या एनकरेजमेंटमुळे होत नाही, ते तर असते, पण ते कसं आहे ना, ते त्याच्यावर डिपेंड नाही करत, विद्यार्थ्यांवर म्हणजे मुलावर. जो डी पॉईंट आहे, थ्रू द एक्सपोजर दे गेट टू डिफरंट लँग्वेज अटरन्सेस, त्या वाक्यात तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला हाच दिसेल. आणि जो पॅरेंटल एनकरेजमेंट आहे, ते सुरुवातीला सांगितलेलं आहे. ओके, सुरुवातीला सांगितलं आहे. ओके, त्याचा आन्सर आहे 3. येस, करेक्ट. काही लोकांनी 3 सांगितलं. सेकंड बघा, चूज द करेक्ट ऑप्शन्स. पीपल इन द हायर सोसायटी लाफ्ड ॲट. One are people who do not want any change in their language. 9. People who try to better themselves by appropriating their language in its phonological, grammatical and vocabulary features. Third are people who feel secured in their social status. And fourth are none of this. Students, select the option. Select the option. 9.
थर्ड ऑप्शन कसं होईल विद्यार्थ्यांना? पीपल हू फील सिक्युअर्ड इन देअर सोशल स्टेटस. जे लोक सिक्युअर्ड आहेत त्यांच्यावर थोडी असणार आहे. 47चा आन्सर सेकंड आहे. जे आपली लँग्वेज काय करतात, बेटर करण्याचा प्रयत्न करतात आणि बेटर करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यावर रेडिक्यूल केलं जातं. कसं तुम्हाला सांगतो ना, आता पुष्कळशी लोक बघा की ते लोक चांगलं म्हणजे इंग्लिश बोलणं सुरू करतात, मराठी माध्यमातले असतात, इंग्लिश बोलणं सुरू करतात, बोलतात एक, पण त्याच्या उच्चारांमध्ये काहीतरी वेळा असं गडबड होऊन जातं की समोरच्याला समजून जातं की हा एक ट्रेंड माणूस आहे, इंग्लिश याने परफेक्टली बनवलेलं आहे, त्याच्यावर हसलं जातं. तो ऑप्शन नंबर 2 येईल. 47चं ऑप्शन नंबर 2 येईल. चूज द करेक्ट ऑप्शन्स. एलिझा डूलिटिल्स एक्झाम्पल इज गिवन टू एक्सप्लेन. मग ऑप्शन आहेत a meaning of taboos, how comedy is woven around her, how language play an important role in moving up and down in social scale, and D, how good language is necessary to be accepted in higher society. हा विद्यार्थ्यांना सिलेक्ट करा. 48चा आन्सर. 48चा आन्सर येस 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 यू हॅव गॉट इट करेक्ट. जे विद्यार्थी आन्सर्स देत आहेत त्या सर्वांनी एकच आन्सर दिलं, मीन्स देअर ऑब्झर्वेशन इज करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथे सी आणि डी ऑप्शन करेक्ट वाटते. हाऊ लँग्वेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मुव्हिंग अप अँड डाऊन इन द सोशल स्केल. सोशल लेवलवर लँग्वेज वर खाली कसं नेऊ शकते हे याच्यासाठी एक्झाम्पल दिसते. आणि सेकंड, हाऊ गुड लँग्वेज इज नेसेसरी टू बी ॲक्सेप्टेड इन हायर सोसायटी. त्यामुळे दोन्ही ऑप्शन पॅसेजच्या दुसऱ्या पॅरेग्राफच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून पडतात. 49th क्वेश्चन विद्यार्थ्यांना. 49th क्वेश्चन हा मॅच द फॉलोइंग आहे आणि हा वोकॅब रिलेटेड क्वेश्चन आहे. तर हा वोकॅब रिलेटेड क्वेश्चन बघा. कॉकनी फर्स्ट कॉलममध्ये आहे, अकल्चरेशन, मग आहे हायरार्कीज, टॅबूज, मॅनिफेस्टेशन. आता बघा हे सगळे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स आम्हाला नाही माहीत असं समजा, पण याच्यातलं मला असं वाटते की तुम्हाला हायरार्कीज हा ऑप्शन माहिती असायला पाहिजे. तर हायरार्की म्हणजे काय, डीवाला आहे आणि त्याचं तुम्ही बघा सिस्टम ऑफ लेवल्स है ना. हायरार्की जे आहे हे हायरार्की जवळचा वर्ड आहे कारण ऐकलेला वर्ड आहे. त्याच्यामध्ये सिस्टम ऑफ लेवल्स म्हणजे 4th ऑप्शन. तर डीमध्ये सॉरी डी नाही आहे, सी मधलं. सी मध्ये बघा 4th ऑप्शन कुठे आहे. सी मध्ये 4th ऑप्शन फर्स्ट आणि सेकंड या दोघांमध्ये दिसतो. मग आता आम्हाला आणखी एका वर्डचं माहिती असायला पाहिजे. तर यामध्ये मॅनिफेस्टेशन जो आहे हा वर्ड जो आहे हा आम्हाला माहिती असला पाहिजे. ओके, तर तो सेकंड सांगतो म्हणजे काय, क्लिअरली सीन. तर याच्यात विद्यार्थ्यांना वोकॅबचा प्रश्न असल्यामुळे आपण वोकॅब एक अंदाज लावू शकतो. दोन एक वर्ड आपल्याला माहिती असतील तर. जर आम्हाला 2 वर्ड माहिती असतील म्हणजे मला मॅनिफेस्टेशन माहिती आहे आणि हायरार्की माहिती आहे तर मला आन्सर मिळतं. आणि याचा ऑप्शन नंबर काय येते विद्यार्थ्यांना 1. व्हेरी गुड. तर कॉकनी मीन्स काय होते विद्यार्थ्यांना, इट्स अ डायलेक्ट. अकल्चरेशन म्हणजे काय होते, मिक्सिंग ऑफ कल्चर. हायरार्कीज म्हणजे सिस्टम ऑफ लेवल्स. टॅबूज म्हणजे प्रोहॅबिटेड वर्ड्स किंवा आयडियाज. आणि लास्ट ई मॅनिफेस्टेशन म्हणजे क्लिअरली सीन, जे आम्हाला क्लिअरली विजिबल आहे. आणि त्यानंतर म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट. आणि लास्ट 50th, विच ऑफ द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज. पॅसेजच्या अनुषंगाने कोणत्या स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. ॲनिमल्स लर्न थ्रू इमिटेशन बट नॉट ह्युमन बीइंग्स. ॲनिमल्स इमिटेशन्सने शिकतात पण ह्युमन्स नाही शिकत. तर बघा ॲनिमल्स शिकतात हे तर माहीत आहे, पण त्याने कुठेच म्हटलं नाही आहे की ह्युमन बीइंग्स पण शिकतात म्हणून. ह्युमन बीइंग्स नाही शिकत म्हणून त्याने ह्युमन्सबद्दल बोललाच नाही. जे पॅसेजमध्ये आहे तेच आम्हाला लिहायचं आहे. तर फर्स्ट ए जो स्टेटमेंट आहे हा काही ट्रू नाही आहे. लँग्वेजेस डज नॉट रिफ्लेक्ट कल्चर हाही रॉंग स्टेटमेंट आहे, कारण लँग्वेजेसने कल्चर रिफ्लेक्ट होते आपल्याला माहिती आहे. सी आहे, वी हॅव हिस्ट्री बिकॉज ऑफ लँग्वेज ओनली. आता हे जे आहे हा ऑथर ह्या गोष्टीला स्ट्रेस करतो.
की लँग्वेज आहे म्हणून आपली हिस्ट्री अस्तित्वात आहे. प्राण्यांमध्ये लँग्वेज नाही म्हणून हिस्ट्री नाही, म्हणून हा सेंटेन्स करेक्ट आहे. डी बघा, people learn standard language in the hope that they can go up to the social scale. हाई स्टेटमेंट करेक्ट आहे. आम्ही स्टँडर्ड लँग्वेज शिकण्याचा याच्यासाठी प्रयत्न करतो कारण आम्हाला सोसायटीमध्ये वरच्या लेवलवर जायचं असतं. तर सी आणि डी आम्हाला करेक्ट दिसतोय. मग ई आहे, इमिग्रेट इन US डिड नॉट लर्न इंग्लिश. हा तर रॉंग आहे. त्यांनी इंग्लिश तर आपल्या न्यू कल्चरसाठी स्वतः डेव्हलप केली म्हणजे त्यांनी शिकले ते. तर हा स्टेटमेंट रॉंग आहे. आणि फोर्थ एफ स्टेटमेंट आहे, थर्ड जनरेशन ऑफ इमिग्रंट्स वॉन्ट टू बी इन टच विथ देअर फोरफादर्स लँग्वेज. तर हा लास्ट सेंटेन्स जो आहे पॅसेजचा तो हेच सांगतो की ॲन्सिस्टर याने वडिलोपार्जित जी भाषा आहे ही भाषा आता नवीन जनरेशन शिकण्याचा प्रयत्न करते. तर एफ करेक्ट आहे. म्हणजे आमचा सी करेक्ट होता, डी करेक्ट होता आणि एफ करेक्ट आहे. म्हणजे असं कुठे दिसते CDF, तो ऑप्शन नंबर 1. तर म्हणून फर्स्ट ऑप्शन काय राहील, क्लिअर आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे आपला पहिला पॅसेज संपला. पॅसेज तुम्ही हे लक्षात घेतलं असेल की जर हा पॅसेज समजला नाही तर तुम्ही आन्सर देऊ शकणार नाही आणि जर समजला तर आन्सर द्यायला काही अवघड नाही. म्हणजे एकंदरीत याच्यासाठी मला इंग्लिश पॅसेज समजलेच पाहिजे. अदरवाईज हा नॉन अटेम्प्टेबल पॅसेज आहे, याला अटेम्प्ट करणं फार कठीण आहे. तर आपण उद्या आणखी नेक्स्ट पॅसेज घेऊया आणि त्यानंतर आणखी काही तुम्हाला पॉईंट सांगेल. सो विद्यार्थ्यांनो, प्रज्ञा प्रबोधिनीच्या या वर्गामध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनच्या वर्गामध्ये तुम्ही होते त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही अभ्यास करावा, इंग्लिश लँग्वेज डेव्हलप करावी, ज्यामुळे काय होईल की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये इंग्लिश लँग्वेज पुष्कळशी सक्सेस देऊ शकते. ओके विद्यार्थ्यांनो, थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ अस. थँक्स अ लॉट. We will continue the class tomorrow. Thank you. Bye bye.